नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की पुढच्या 15 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 6,500 कोटी रुपयाचं वितरण होणार आहे। आता हे 6,500 कोटी रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि किती कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार, जिल्हा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणीकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम राज्यातल्या 34 जिल्ह्याची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे। एकंदरीत मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या पुरवण्या मागण्यांसाठी 20,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या आणि जवळपास 20,000 कोटींपैकी 14,500 कोटी रुपये वाटप झालेत, असं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। अद्यापही 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप बाकी आहेत आणि आता या निवडणुकीची आचारसंहिता संपलेली आहे। मग आता या निधीचं वितरण होणार आहे। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या 9,21,446 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 634 कोटी रुपयाचं वितरण होणार आहे। याच्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप बाकी आहे, ज्यांना पैसे कमी आले होते, त्यांना याचं वितरण होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील 8,27,282 शेतकरी आहेत आणि 847 कोटी रुपयाचा निधी हा जमा होणार आहे। तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामध्ये 7,37,702 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 832 कोटी रुपये आहेत एकंदरीत। त्यानंतर मित्रांनो, चौथा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। सर्वात जास्त नुकसानग्रस्त जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातल्या 8,57,580 शेतकऱ्यांना 582 कोटी रुपये हा निधी जमा होणार आहे। पाचवा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण शेतकरी संख्या बघितली तर 6,80,393 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 488 कोटी 94 लाख रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, सहावा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यामध्ये 6,40,552 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना तब्बल 483 कोटी 37 लाख रुपये हा निधी जमा होणार आहे। मित्रांनो, सातवा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 60 महसूल मंडळातील 7,96,947 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 448 कोटी 24 लाख रुपये इतका निधी हा जमा होणार आहे। मित्रांनो, आठवा जिल्हा आहे परभणी जिल्हा। मित्रांनो, परभणी जिल्ह्याच्या प्रस्तावानुसार एकूण 6,78,827 शेतकरी आहेत आणि 374 कोटी 19 लाख रुपये या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। मित्रांनो, 10वा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील 4,16,582 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 320 कोटी 96 लाख रुपयाचा निधी हा जमा होणार आहे। मित्रांनो, 11वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यामध्ये 3,42,691 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 309 कोटी 80 लाख रुपयाचा निधी हा जमा होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयाचा निधी जमा होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातल्या 4.5 लाख शेतकऱ्यांना 470 कोटी पेक्षा जास्त निधी जो आहे तर तो जमा होणार आहे। एवढा निधी मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातल्या 4,10,344 शेतकऱ्यांना 296 कोटी 90 लाख रुपये आहेत। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यातील 2,27,470 शेतकऱ्यांना 268 कोटी 87 लाख रुपये आहेत। पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील 3,47,884 शेतकऱ्यांना 264 कोटी 34 लाख रुपये हा निधी इतका मंजूर झालेला आहे। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो वर्धा जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यातील 1,62,625 शेतकऱ्यांना 150 कोटी 88 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील 1,04,158 शेतकऱ्यांना 149 कोटी 95 लाख रुपये निधी हा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यातील 1,11,879 शेतकऱ्यांना 117 कोटी 24 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो 19वा चंद्रपूर। चंद्रपूर जिल्ह्यातील 1,08,316 शेतकऱ्यांना 78 कोटी 15 लाख रुपये आहेत। पुढचा जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्यातील 89,495 शेतकऱ्यांना जवळपास 48 कोटी 76 लाख रुपये आहेत। भंडारा जिल्ह्यातील 27,236 शेतकऱ्यांना 14 कोटी 81 लाख रुपये आहेत।
त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील 21,814 शेतकऱ्यांना 14,58,00,000 आहेत. पालघर जिल्ह्यातील 49,517 शेतकऱ्यांना 14,42,00,000 आहेत. धुळे जिल्ह्यातील 1,64,429 शेतकऱ्यांना 10,24,00,000 आहेत. सातारा जिल्ह्यातील 14,643 शेतकऱ्यांना 8,81,00,000 आहेत. ठाणे जिल्ह्यातील 35,676 शेतकऱ्यांना 8,37,00,000 आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील 16,028 शेतकऱ्यांना 5,21,00,000 आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 6,754 शेतकऱ्यांना जवळपास 3,72,00,000 आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 5,860 शेतकऱ्यांना 3,18,00,000 आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 1,811 शेतकऱ्यांना 22,00,000 आहेत. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त 517 शेतकऱ्यांना 13,00,000 आहे. आणि अशा शेतकऱ्यांना एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून 20,000 कोटींचं पॅकेज जे होतं ते जाहीर केलं होतं. म्हणजे पुरवणी मागण्या हिवाळी अधिवेशनामध्ये अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या आणि त्या 20,000 कोटींच्या पुरवण्या मागण्यापैकी 14,500 कोटी रुपयाचं वितरण झालंय अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. आणि त्याच्यापैकी अद्यापही 6,500 कोटी रुपये वाटप बाकी आहेत अशी सुद्धा माहिती अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. परंतु या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू होत्या आणि निवडणुकांची आचारसंहिता सुरू होती. या कारणास्तव या निधीचं वितरण झालं नव्हतं. परंतु संपूर्ण आचारसंहिता संपलेली आहे. आता काही दिवसामध्ये संपूर्ण जे उर्वरित जे 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे वाटप बाकी आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होईल अशी माहिती शासनाच्या वतीनं कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना कमी अनुदान आलं होतं आणि राज्य सरकारने जे 31,628 कोटींचं जे पॅकेज विशेष पॅकेज अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे विशेष पॅकेज राज्य सरकारने मंजूर किंवा जाहीर केलं होतं. त्या पॅकेज मध्ये अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जवळपास रब्बी पेरणीचं अनुदान मंजूर केलं होतं. अतिवृष्टी नुकसान भरपाई एनडीआरएफच्या निकषानुसार मंजूर केली होती. 10,000 रुपये अतिरिक्त वाढीव मदत सरकारने जाहीर केली होती. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो निधी मंजूर झाला होता त्याच्यामध्ये कमी वितरण झालं होतं. अशा शेतकऱ्यांना हे पैसे वाटप होणार आहेत. ज्यांना अद्यापही 1 रुपया पॅकेज आला नव्हता त्यांची नावं यादीमध्ये उशिरा गेली त्याही शेतकऱ्यांना हे दुसऱ्या टप्प्यातलं वितरण आता होणार आहे. आणि ज्यांना अद्यापही सगळं असून सुद्धा 1 रुपया पॅकेज आला नव्हता तर त्यांना याचं वितरण होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नव्हता त्यांना केवायसी करायला सांगलं होतं. मग केवायसी केल्यानंतरही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता वाटपाला सुरुवात होणार आहे. नुकतीच या निवडणुकांची आचारसंहिता संपलेली आहे आणि आता आचारसंहिता संपल्यावर जवळपास या डिसेंबर महिन्याच्या काही दिवसामध्ये आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये म्हणजे 8 जानेवारी किंवा 10 जानेवारी पर्यंत संपूर्ण या सर्व निधीचं वाटप होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जे विशेष पॅकेज जाहीर केली होती त्याच्यापैकी 6,500 कोटी रुपयाचं वाटप राहिलं असं सरकारने सांगितले आहे. आणि ते आता वितरण वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जवळपास जास्तीत जास्त हेक्टरी आपण जर पाहिलं तर 32,500 रुपयापर्यंत याचं बहुवार्षिक फळपिकांसाठी जास्तीत जास्त याचं वितरण होणार आहे. आणि जिरायतीसाठी बागायतीसाठी तुम्हाला सर्व आकडे माहितच आहेत. तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.